नसरतपूर गट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि रेशन धान्याचा लाभ सहज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन हसापूर टेकडा येथे स्वस्त धान्य दुकानाची दुसरी शाखा सुरू करण्याच्या मागणीसाठी एक विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। गजानन सरोदे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान रामराव बोरीकर यांनी भूषवले। यावेळी परिसरातील रेशन कार्डधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन धान्य दुकानासाठी आपला पाठिंबा दर्शवला। या प्रसंगी लक्ष्मणराव सोनटक्के, अनुसयाबाई पंदिलवाड, राधाबाई बोराडे, छायाबाई यादव, गोविंद गोरे, पांडुरंग काकडे, जगदीश गुराळे, श्री मुंडकर, संजय जाधव, गोपीनाथ डुबुकवाड, फिरोज शेख यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित नागरिकांनी गजानन सरोदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। हसापूर येथे नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यामध्ये सर्वात मोठी अडचण जी आहे ती नसरतपूर येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकान, त्या दुकानाला जाण्यासाठी नवीन हसापूर येथील लोकांना खूप अडीअडचणी सामोरं जावं लागत होतं। पण आज आमचे मित्र गजाननरावजी सरोदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एक गावकऱ्यांसाठी उपक्रम मोहीम राबवली। गावकऱ्यांच्या सह्या घेऊन या सह्या हे राशन दुकानदाराच्या निमित्तानं ते कलेक्टर ऑफिस आणि तहसीलदाराकडे सुपूर्द करून नवीन नसरतपूर येथे असलेल्या जी शाखा आहेत, म्हणजे मेन दुकान आहे स्वस्त धान्याचं, त्या दुकानाची शाखा नवीन हसापूर या वस्तीमध्ये टेकड्यावरती देऊन गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असं त्यांनी या ठिकाणी कबूल केलं आणि त्यासाठी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। आज या ठिकाणी अनेक मंडळी गावकरी एकत्रित आले आणि त्यांनी सह्यांचा उपक्रम राबवून सरांकडे सोपवलेला आहे। गजाननराव सरोदे साहेब हे नक्कीच आमचा हा उपक्रम पुढे नेतील आणि आम्हाला नवीन टेकडा या ठिकाणी नवीन हसापूर येथे दुकान देऊन आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त करतो। धन्यवाद। आज मल्हार श्री गजानन सरोदे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि या गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे राशन दुकानदाराची दुकान इथं या एक छोटीशी शाखा व्हावं आणि लोकांना दूर जाण्यापेक्षा त्यांच्या दारात राशन मिळावं अशी तुम्ही जी प्रतिक्रिया लोकांनी दिली ते पूर्ण करावी। या वाढदिवसानिमित्त एवढे शुभेच्छा देतो आणि तुमचं दीर्घायुष्य लाभावं आणि लोकांची सेवा तुमच्या नेहमी तुमच्या हातानं घडत राहावी एवढीच अपेक्षा करतो। सर, मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो आणि टेकडा हसापूर ह्या ठिकाणी दरवर्षी माझे उपक्रम असतात। कधी रोग निदान शिबिर असते, कधी शालेय साहित्य वाटप असते। असे मी जवळपास 10 वर्षापासून ह्या टेकड्यावर उपक्रम राबवत आहे। तर मला 2 वर्षापासून मी जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार यांचा पाठपुरावा करत आहे की बाबा हे आमचं नसरतपूर गड ग्रामपंचायत आहे आणि दुकान एकच आहे। तर आमची नसरतपूर गड ग्रामपंचायतला ज्या ठिकाणी नसरतपूरमध्ये स्वस्त धान्य दुकान आहे तर दुसरी शाखा ही नवीन हसापूर टेकडा या ठिकाणी चालू करावी, यासाठी मी 2 वर्षापासून प्रयत्न करत आहे। आणि साहेबांनी बोलले पण की बाबा कार्डधारकांच्या जवळपास 50% सह्या आणून द्या आम्हाला आणि आम्ही प्रयत्न करतो आणि 100% दुकान तुम्हाला नसरतपूरची दुसरी शाखा नवीन हसापूर टेकडा या ठिकाणी चालू करूत। आणि जे काही कार्डधारकांना पावसाळ्यामध्ये किंवा येण्या जाण्यामध्ये येण्या जाण्यामध्ये त्रास होत आहे आणि ऑटोला पैसे लागत आहेत, जे शासनाचं फुकटचं धान्य आहे त्या धान्याला कार्डधारकांना पैसे लागत आहेत ऑटोला येण्या जाण्यासाठी। तर त्याच्यामुळं साहेबांना बोललो तर त्यांनी शब्द दिला की 100% आपण इथं चालू करूत आणि गोरगरिबांची ही सेवा चांगली गोष्ट आहे आणि करून टाकूत। मी शेख नजीर अहमद हमीद अहमद, राहणार नवीन हसापूर, भोई गल्ली येथे आमच्या इथं स्वस्त धान्य दुकान नाही व इथून नसरतपूर येथे स्वस्त धान्य दुकान आहे आणि कमीत कमी इकडं 3-1 हजार लोकांची लोकसंख्या असल्यामुळे तिकडून राशन आणण्यासाठी कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांना पायी जाऊन 2 ते 2 किलोमीटरचा प्रवास करून रेल्वे पुलाखालून जावं लागते आणि तिथे पावसाळ्यामध्ये पाणी जमा होते आणि ते स्वस्त धान्य दुकानामधून आणण्यासाठी आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे। तरी माननीय साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेब व राशन विभागाचे तहसीलदार साहेब यांनी आम्हाला इथं स्वस्त धान्य दुकान देण्यात यावी व आमचे गजानन सरोदे साहेब हे खूप प्रयत्नशील आहेत आणि ते ह्या कामासाठी प्रयत्न करतात। तरी माननीय साहेबांनी इकडं 2 वर्षापासून हे प्रयत्न चालू आहे, तरी माननीय साहेबांनी आम्हाला इकडं राशन दुकान देऊन आमची विनंती स्वीकारून आम्हाला इकडं राशन दुकान देण्यात यावे ही नम्र विनंती।